आणि थेट जाऊया अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील सध्या बोलतात। ही मराठा समाजाला विनंती आहे 3 मार्चच्या आंदोलनाची जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकाच वेळी जिल्ह्याच्या समाजाच्या वतीनं त्यांना जसं शक्य आहे म्हणजे त्यांना जसं त्यांच्या हिशोबानं ठिकाण शक्य आहे अशा ठिकाणी ताकदीनं करायचं आहे। त्याची तयारी आत्तापासूनच 3 मार्चच्या आंदोलनाची करायची। काल मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ त्यांचे जे पुत्र आहेत माजी आमदार पंकज भुजबळ यांनाही मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं। त्यांची गाडी जी आहे ती मालेगावच्या नगाव भागामध्ये अडवण्यात आली होती आणि त्यावर छगन भुजबळांनी तुमच्यावर टीका केली की आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मग पंकज भुजबळ यांची गाडी अडवायची काय गरज होती आणि आम्ही जवान अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। शिंदे यांना मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून पाठिंबा दिला आहे। मग स्वतंत्र आरक्षण दिलंय मराठा समाजाला, हे झालेलं असताना आंदोलनाचं कारण काय असं छगन भुजबळ बोललेत। आता तो कोणी विचारणार आम्हाला आंदोलनाचं कारण काय? तुला विचारलं का मी तू कशाला मराठ्यात आणि ओबीसीत वाद लावतो मग? तो कोण आम्हाला विचारणार? आंदोलन कशासाठी आम्ही करतो? आम्हाला अधिकार नाही का? दर दिवस आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला नाही असं आहे का? ह्या वर्षाला केल्यावर त्या वर्षालाच आंदोलन करायचं असं काही आहे का? दिवाळीसारखं ह्या दिवाळी त्या दिवाळीला दिवाळी करायची? आम्ही दर दिवस शांततेत रास्ता रोको करून दर दिवस सरकारला निवेदन देऊ शकतो। तो कोण रे सांगणार आम्हाला? निवड लग्न आणि परीक्षा पुढे ढकला असं म्हणतायत। निवडणूक म्हटले नाही एवढं बरं झालं। निवडणूक आयोगांना सूचनांचा विचार करेल अशा माणसाला नेता बनवलं याचं मला आश्चर्य वाटतं। हात जोडून हसले भुजबळ। तुला पाय जोडून हाताला हसा लागेल एखादी बार? ते नसतेत का केळाचे सालपटे खाणारे, तसं तुला टंगडे जोडून हसा लागणारे काही दिवसांनी। तुला परीक्षा ढकला म्हणलोच नाहीत आम्ही, त्यासाठी तुला म्हणतो टायमाला गोळ्या घे जाय। तुला गोळ्या संपल्या तो आहे माझी याला गोळ्या द्या रे टायमाला। नाशिककरांनी तरी कमीत कमी याला गोळ्याचा खर्च उचलायचे। एकदा म्हणलो नाही आम्ही परीक्षा पुढे ढकला म्हणून। परीक्षा ठेवा पण त्यांना सहकार्य करा हे सांगितलं आहे। अडचण येता कामा नाही काही विद्यार्थ्यांना शांततेत आंदोलन झालं पाहिजे। आणि नेमकं निवडणूक ढकला म्हणलो म्हणा मी, आणि तू निवडणूकच ढकलू नका म्हणतोय। तो ऐकण्यात फरक झाला आहे। तो आऊट झाला, तू आऊट झाला आणि आता तूच होय मला नाही व्हायचं। तूच होय म्हणजे मध्ये जायला सोपं जातं। कांदे शिल्लक राहिले सडलेले कांदे की तुला खायला होते तो त्याच कामाचा आहे। काय सगळ्यात मोठी घाण डाग लागला आहे ही ओबीसी बांधवाला, दलिंदर सगळ्या दुनियाचं। दादा जरांगे पाटलांच्या शब्दात दम राहिलेला नाही, जे दिले त्यात समाधान मानावा विजय वडेट्टीवारांनी जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे। त्याचबरोबर जरांगे पाटलांच्या भाषेमध्ये आता गरमी दिसते, गर्व दिसतो वडेट्टीवार। आता दम तुम्ही नका शिकू म्हणा मला, तुमचं बघा धोरण कसं टेकत ह्या बाहेर कुठं त्याचं त्या धोरणाला लागा। मराठ्याच्या नादात लागा सांगितलं का राहुल गांधींनी तुम्हाला? मराठ्यावर टीका कर म्हणून विरोधी पक्ष नेता आहे का कोणी? तो घराचं पद आहे का ते स्वतःचे? जनतेचं पद आहे ते विरोधी पक्ष नेता सगळ्यांसाठी असतं। दम काढायचे कोणी सांगितलं तुला? तू काय दम बघू आमच्या तू मुंबईत नाही बघितले का? तुला हगायला जाता आलं असं इकडून तिकडे जाता आलं नसेल। हे असले राहुल गांधी साहेब हे असले कशाला निवडीत आहेत का नाही? तू तर पुढचं बघ ना ते कसं वाढीत येईन त्याचं धोरण बघ ना। इकडे आंदोलन काय बोलतो मराठ्याचे? तो काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का? परत म्हणते तर एकेरी बोलतो, नीट बोलायला की नीट बोला ना। आमचा दम काय बघू, आमचा दम बघायला गेलं तर तुला हगायला जागा नाही सापडायची। पाटील तुमचं पहिलं उपोषण, दुसरं उपोषण, तिसरं उपोषण सर्वांचं लक्ष केंद्रित होतंय आणि तुमचं पॅटर्न आहे टप्प्यांमध्ये तेव्हा तुम्ही जे उपोषण करता ते यशस्वी ठरतं। मात्र भुजबळ असं म्हणतात की मनोज जरांगे मारुतीचं शेपूट आहे, शांत बसणार नाही, ते वाढतच राहणार। तो याकडेच येणार आहे ती शेपूट। गोधडी घेऊन थांब नाही तू जैन कुंकड। हा शेपूट तो याकडेच येणार आहे म्हणा ती।
हार्दिक पटेल यांनी गुजरातमध्ये 5-5 लाखांच्या सभा घेतल्या. जरांगे पाटलांचाही हार्दिक पटेल होईल असं वडेट्टीवार म्हणाले. त्याला तर काही कळतं की नाही का नो, एवढं मोठं दिसतंय, चांगलं दिसतंय. राहुल गांधीनं बहुतेक सांगितलं वाटतं, राहुल गांधी साहेबांनी, तो मराठ्याच्या विरोधात बोलत जा म्हणून. मागं बी एकदा सांगितलं होतं त्याला. सगळा सोपडा साफ होईल, नीट राह ना. राजकीय करिअर बरबाद करून टाकशील. विरोधी पक्षाने आता सगळ्याच आहे. काय म्हणला देऊ, तुमचं पण हार्दिक पटेल होईल. ते तुम्हाला धंदे जमत येते, तुम्हीच केलाय त्याचा देऊ. हां, तुमचाच हार्दिक पटेल करू शकतो आम्ही मराठी जर मनावर घेतलं मग तर. हां, तुमचा सगळ्यांचा हार्दिक पटेल करू शकतो मग. भोई सपाट नीट बोला शिका राहुल गांधी साहेब याला. नाही त्याला जाऊ दे तिकडचं करा समुद्राचं एखाद्या विरोधी पक्षाने. आता जनतेचं नका करू याला, म्हणजे तिकडे खेकडे फेकडे धरी. दादा, चॅनल्सनी तुमच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या बातम्या दाखवल्याने काल तुम्ही संताप व्यक्त केला होता. प्रसारमाध्यम म्हणून प्रत्येक बातमी दाखवणं आमचं काम आहे, तर अशा प्रकारे संताप व्यक्त करणं लोकशाहीच्या विरोधात नाही का असं वाटतं? अहो कुठं संताप व्यक्त केला, तुमचं चॅनलच म्हणायला लागलं बा एकटंच लई. संताप तरी व्यक्त केला का? म्हणलो मी एवढा मोठा व्यासपीठ उभा राहिलं त्याला, म्हणलो मी कोणाचा संताप व्यक्त केलाय? अहो तुमच्यासारख्याचं गुणगान कोणाचेच गात नाही मी, कोणाचेच नाही गात. इतके गुणगान होतं तुमच्या सगळ्या चॅनलच्या प्रतिनिधीचे. मी म्हणलो फक्त की एवढे मोठमोठाले त्याला व्यासपीठ उभं राहिले, याचा अर्थ राजकारण हातात. तुम्ही लय वेळ दाखवलं म्हणून तुम्हाला शंका आली काय? काही नेते विनंती करतायत की 10वी-12वीची परीक्षा आहे, त्यामुळे जर रस्ता रोको झाला तर विद्यार्थ्यांना कुठेतरी त्रास होऊ शकतो. तुम्ही विनंती केली की जर कोणी विद्यार्थी अडचणीत सापडला तर गाडीवर सोडा. तर एकीकडे विनंती केली जाते, तुम्ही त्यांना दुसरीकडे अडचण येऊ नये विद्यार्थ्यांना असंही सांगताय. काय सांगाल नेत्यांना सुद्धा की ही तयारी केली, त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचत नाही आहे का? त्याला मेसेज द्यायचं लायकीच तरी आहे की त्याने? आता त्या लायकीचं तरी पाहिजे, मग त्याला मेसेज देता येईन, दादा आम्ही असं असं केलं आहे, आम्ही तसं केलं आहे. परीक्षा 10ला येतात, आम्ही 10:30 रस्ता रोको ठेवला आहे. म्हणजे पोरांना अगोदरच केंद्रावर जावं लागत असतं अर्धा घंटा आधी, कारण त्याला तिथं त्याचा नंबर बघावा लागतो, हॉल तिकीट बघायला लागतं. ते आता शिकलेलंच नाही, ते मला शिकलेलं नाही म्हणते. बधीर झालेलं डोक्याचं सगळ्या दुनियाचं. का मला सांगा 10:30 पेपर म्हणल्यावर 11ला जाऊन सांभाळलं चालेल का विद्यार्थ्याला? तो 10 पावणे 10लाच हजर असतो. तेव्हा कशातच काही नसतं रस्त्याने. 10:30च्या पुढं लोक जमायला सुरू होत असते आंदोलनाला. आणि त्यांचा पेपर सुटल्यावर त्यांना काही टेन्शन आहे का? 10-15 मिनटं लेट बी झालं तरी पेपर सुटायच्या आधीच रस्ता रोको सुटायला लागला. आणि जर कोणाला अडचणच आली तर आम्ही सांगितलं ज्या विद्यार्थ्याला अडचण येईन तो मागून जर पुढं आला, तो जर म्हणला माझी गाडी मागं गुंतली ट्रॉफिकमध्ये, तर त्याला स्वतःच्या मोटरसायकलवर मराठ्यांनी बसवा आणि थेट केंद्रावर नेऊन सोडा, परीक्षा केंद्रावर. इतक्या व्यवस्था करायच्या सांगितल्या. तरी पण काय असतं, सरकार एखादा डाव रचू शकतं, विद्यार्थ्यांच्या परीक्षा बुडविणार. मी आधीच सावध करतोय मराठ्यांना पण आणि पत्रकार बांधवांना सुद्धा आधीच, की ते परीक्षा बुडवणार, तेच दाखवणार की परीक्षा बुडल्या म्हणून, तेच याचिका दाखल करणार. हे प्रयोग सरकार करणार. कारण मी 10% स्वीकारत नाही आरक्षण दिलेलं. आणि मग कसं रोखायचं? मग एखादा लढत असणारा माणूस जर ऐकत नसला तर त्याला बदनाम करावं लागतं. जुनी मनच आहे ती, त्याला बदनाम करावं लागतं. आणि मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे, मी माझ्या समाजावर माया करतो, माझ्या समाजावर प्रेम करतो, माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे. मग जर निष्ठा